गोष्टीचं नाव श्री स्वामी समर्थ आणि भावबीजेचं महत्त्व. चला तर मग आपण ही गोष्ट ऐकूया. अक्कलकोटमध्ये एक भक्त कुटुंब राहत होतं. भाव आणि बहीण दोघंही स्वामी भक्त होते. भावाचं नाव गणू आणि बहिणीचं नाव राधा. दरवर्षी राधा भावबीजेच्या दिवशी आपल्या भावाला ओवाळायला जायची. पण त्यावर्षी गणू व्यापाराच्या कामानिमित्त खूप लांब गावात गेला होता. भावबीजेच्या दिवशी राधा उदास बसली होती. हातात थाळी सजवलेली होती. ओवाळणीसाठी नारळ, अक्षता, दिवा, फुलं सगळं तयार होतं. पण भाऊ नाही. तिच्या डोळ्यात अश्रू आले. तिने श्री स्वामी समर्थांचं स्मरण केलं. स्वामी, माझ्या भावाला आशीर्वाद द्या. तो दूर असला तरी माझं प्रेम त्याच्यापर्यंत पोहोचो. त्या क्षणी अक्कलकोटच्या दरबारात स्वामी समर्थ हसले. त्यांनी एका भक्ताला म्हटलं, अरे, त्या राधेचं ओवाळणं गणूपर्यंत पोहोचलं रे. तिच्या प्रेमानं आपल्यालाही भिजवलं. त्याचवेळी दूरच्या गावात गणू बसला होता. अचानक त्याच्या डोळ्यात अश्रू आले आणि मनात शांतीची लहर उठली. त्याला जाणवलं, आज माझी बहीण मला आठवते आहे. त्याने हात जोडून म्हटलं, स्वामी समर्थ महाराज की जय. पुढच्या आठवड्यात तो घरी आला आणि म्हणाला, राधे, त्या दिवशी मला असं वाटलं की तू मला ओवाळते आहेस. माझ्या अंगावर अक्षता आणि फुलांचा सुगंध जाणवला. राधा आश्चर्यचकित झाली. दोघांनी एकत्र अक्कलकोटला जाऊन स्वामींना नमस्कार केला. स्वामी म्हणाले, भाव बहिणीचं प्रेम हे परमेश्वराचं स्वरूप आहे. जे प्रेम स्वार्थरहित आणि पवित्र असतं, तिथेच माझी कृपा प्रकट होते. त्या दिवसानंतर भावबीज त्यांच्यासाठी केवळ सण नव्हता, तर प्रेम, श्रद्धा आणि स्वामींच्या कृपेचा दिवस झाला. शिकवण: भावबीज म्हणजे फक्त विधी नव्हे, तर मनातील प्रेम, संरक्षण आणि आत्मिक बंधाची जाणीव आहे. जेव्हा भाऊ बहीण दोघेही एकमेकांसाठी सद्भाव ठेवतात, तेव्हा स्वामी समर्थांची कृपा सदैव त्यांच्यावर राहते.